वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यावर संभाजीराजे ठाम आहेत. दंतकथेतील कुत्र शिवरायांच्या समाधीस्थळी असणं हे चूक आहे असं संभाजीराजेंनी म्हटलंय. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवू नये ही आमची भूमिका आहे असं पडळकरांनी म्हटलंय. संभाजीराजेंना खासदारकी हवी, वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाकेंनी खोचक टोला लगावलाय. मंत्री महोदय सुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ती वेळ देण्यात, आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल. दंतकथेतून तयार झालेलं कुत्र हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित सरकार त्याच्यात दखल घेईल ही मी अपेक्षा ठेवतो. या 4-5 दिवसामध्ये वेळात वेळ काढून मी रायगडावरती जाणार आहे आणि तिथली सगळी परिस्थिती मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे. वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा आहे त्याला कुणी हात लावू नये. सरकारनं याबाबत संजय सोनवणे यांची एक सदस्यीय समिती गठीत करावी. तेच या विषयावरती व्यवस्थितपणे बोलतायत अशी आमची मागणी सरकारकडे आहे. संभाजीराजे भोसले यांना खासदारकी पाहिजे आणि आपल्या राजकारणातली आपली ते स्पेस शब्द. अहो, हा प्रश्न 2012 सालीच मिटलेला होता. काही ब्रिगेडींनी वाघ्याचा पुतळा स्मारक दरीमध्ये काढून टाकलेलं होतं. त्यावेळी पुरातत्व खात्यानं परत तिथं आणून बसवलेलं आहे आणि अशी काही समिती गठीत केल्याचं पुरातत्व खात्याचं कुठलंही पत्र, कुठलाही शब्द कुणालाही महाराष्ट्रामध्ये मिळालेला नाही.